22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. ज्यांना प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येणार नाही अशा सर्व भक्तांसाठी विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते या रथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोपाडेच्या सरपंच मेघा पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, विजनचे अध्यक्ष संताजीबाबा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी विजनच्या माध्यमातून संताजी घोरपडे करत असलेल्या सामाजिक कामांचं कौतुक करत घोरपडेंना करवीरच्या रणांगणात उतरण्याचं आवाहन केलं. विजनच्या हा गावागावात जाऊन श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घडवणारा हा रथोत्सव उपक्रम देशातला पहिला उपक्रम ठरेल असा विश्वास व्यक्त केला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी श्रीराम मंदिर लोकार्पणादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली. विजनचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी रामरथ संकल्पनेची माहिती देत हा रथ 40 गावांमध्ये जाऊन भक्तांना अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दर्शनाची अनुभूती देणार असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, यशवंत बँकेचे संचालक एकनाथ पाटील, एस.के. पाटील, डॉक्टर संगीता निंबाळकर, डॉक्टर शुभम जाधव, कैलास पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.